सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती, लेक्चर नंबर 6 सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नेम इज नाना, नानी अँड सोना. पेज नंबर 174 and 175. नेक्स्ट. प्रथमतः प्रॉब्लेम वाचून घेऊया. फॉलोइंग आणि सोल्युशन काळजीपूर्वक पूर्ण ऐकून घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. प्रॉब्लेम नंबर 2. Following is the balance sheet of the firm Nana, Nani and Sona, who share profits and losses in the ratio of their capital. आता त्यांचं कॅपिटल आहे, नानाचं कॅपिटल आहे 50,000, नानी कॅपिटल 20,000 आणि सोना कॅपिटल 30,000. तर यांच्या कॅपिटलनुसार त्यांचा रेशो आहे. तर 50,000 20,000 30,000. मग इथे आपण शून्य घालून टाकूया. हे 4 शून्य गेले, हे 4 शून्य गेले, हे 4 शून्य गेले आणि म्हणून त्यांचा कॅपिटल रेशो जो आहे 5/2/3 म्हणजेच 5/2 7/3 10 म्हणजेच 5/10 2/10 आणि 3/10 हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. ओके. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. Left hand side liabilities amount rupees, right hand side assets amount rupees. Capital Nana 50,000, Nani 20,000, Sona 30,000. Creditors धनकोचं देणं 10,000. Bills payable देय विपत्र 5,000. टोटल 1,15,000. ॲसेट साईडला मशिनरी 20,000, बिल्डिंग 55,000, स्टॉक 12,000, डेटर्स इनर कॉलम 12,000 लेस RDD 1,000. आउटरला वजाबाकी आहे 11,000. कॅश बॅलन्स आहे 17,000. टोटल आहे 1,15,000. आता आपण वाचूया ॲडजस्टमेंट्स काय दिलेल्या आहेत ते. आपण आता ॲडजस्टमेंट्स पाहू. ॲडजस्टमेंट्स नेक्स्ट. ॲडजस्टमेंट आहेत. सोना रिटायर झालेली, निवृत्त झालेली आहे फ्रॉम द बिझनेस 1st April 2019 अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स वेअर ॲग्रीड. ती खालील अटींवर रिटायर झालेली आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे स्टॉक इज टू बी व्हॅल्यूड ॲट 90% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. आता स्टॉकची किंमत जी आहे, तर स्टॉकची किंमत दिलेली आहे ॲडजस्टमेंट नंबर 1. स्टॉकची किंमत दिलेली आहे 12,000 किमतीचा स्टॉक आहे आणि त्याच्या ही बुक व्हॅल्यू आहे आणि ह्या बुक व्हॅल्यूच्या 92% आपल्याला रक्कम ठेवायची आहे आणि म्हणून 120 गुणिले 92% केलं तर 11,040 ही आपल्याला स्टॉकची रक्कम ठेवायची आहे आणि म्हणून
आपल्याला स्टॉकमधून 12,000मधून 960 रुपये आपण वजा केले की ॲसेट साईडला आपला स्टॉकची रक्कम दिसेल 11,040 रुपये. अशा पद्धतीने स्टॉकची ॲडजस्टमेंट करायची. पहिला इफेक्ट जाईल तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉकमधून लेस करायचे आणि दुसरा इफेक्ट जाईल. दुसरा इफेक्ट लॉस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दुसरा इफेक्ट जाईल. ही झाली फर्स्ट ॲडजस्टमेंट. सेकंड ॲडजस्टमेंट आहे RDD इज टू बी मेंटेन ॲट 10% ऑन डेटर्स. मग आपली डेटरची जी रक्कम आहे ती आहे दुसरी ॲडजस्टमेंट. डेटर्स म्हणजे आपले कस्टमर्सची आपली रक्कम आहे 12,000 रुपये आहे आणि 12,000च्या 10% गुणिले 10 भागिले 100 0,000 म्हणजे आपल्याला डेटर्सची रक्कम किती ठेवायची आहे 1200 रुपये ठेवायची आहे. आणि मग आपण काय करायचं डेटर्समधून पहिला इफेक्ट डेटर्समधून आपण वजा करायचे. फर्स्ट इफेक्ट 1200 रुपये आणि दुसरा इफेक्ट द्यायचा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला फक्त दाखवायचे 200 रुपये कारण ओल्ड आपण 1,000 रुपये दाखवलेले आहेत. फक्त 200 रुपये डेबिट साईड दाखवायचे बिकॉज RDD आपला काय आहे लॉस आहे. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे संशयित बुडीत निधी आपला 200 रुपये लॉस झालेला आहे. अशी दुसरी ॲडजस्टमेंट. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग इज टू बी ॲप्रिशिएटेड बाय 20%. तिसरी ॲडजस्टमेंट. आता तिसरी ॲडजस्टमेंट आपली आहे बिल्डिंग. आता बिल्डिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे ॲप्रिशिएशन करायचं आहे ॲप्रिशिएशन आणि बिल्डिंगची रक्कम आहे 55,000 आणि 55,000मध्ये आपण 20% वाढ करायची भागिले 100 म्हणजे 0,000 म्हणजे 5 दुणे 10 5 दुणे 10 5,500 गुणिले 2 बरोबर 11,000 रुपये आपल्याला काय करायचे बिल्डिंगमध्ये वाढवायचे आहेत. मग पहिले इफेक्ट असा येईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्डिंगमध्ये ॲड करायचे आणि दुसरा इफेक्ट हे अच्छी बात आहे चांगली गोष्ट आहे ॲडिशन इन द अमाऊंट ऑफ बिल्डिंग आणि म्हणून क्रेडिट साईडला इन्कम म्हणून किंवा ॲसेटच्या किमतीमध्ये वाढ झाली म्हणून दुसरा इफेक्ट येईल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला 11,000 रुपये. ही झाली आपली 3 नंबरची ॲडजस्टमेंट. आता आपण पाहूया 4 नंबरची ॲडजस्टमेंट. द गुडविल ऑफ द फर्म बी फिक्स्ड ॲट ₹12,000. मग आता 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे गुडविलची जी रक्कम दिलेली आहे ती आहे 12,000 रुपये. सोनाज शेअर इन द सेम बी ॲडजस्टेड इन द अकाउंट्स ऑफ कंटिन्यू पार्टनर्स इन गेन रेशो. आणि मग आता हे आहे फर्मचं गुडविल 12,000 आहे म्हणजे फर्मचं गुडविल आहे 12,000 भागिले आपण आता काढू सोना काय झालेले आहे रिटायर झालेली आहे सोना. मग 12,000 भागिले रेशो आपला होता 5:2 म्हणजे 5:2 7 अधिक 3 10 म्हणजे 12,000 भागिले 10 भागाकार आला 1200 रुपये आणि म्हणून 1200 गुणिले रेशो आपला आहे 5:2 3 आणि सोनाचा रेशो आहे 3
सोनाचा रेशो आहे 3 आणि 3 असल्यामुळं 1200 गुणिले 3 बरोबर 3600 रुपये. म्हणजे कोणाचं गुडविल आहे, कोणाचा शेअर आहे, हा सोनाचा शेअर आलेला आहे 3600 रुपये. आणि हा 3600 रुपये काय करायचा, मग हा शेअर याची जर्नल एंट्री करायची. तर त्याची पहिली जर्नल एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट 3600 टू सोना कॅपिटल अकाउंट 3600. आणि दुसरी जर्नल एंट्री होईल गेन रेशोप्रमाणे ते डिस्ट्रीब्यूट करायचं. आता आपण गेन रेशो पाहणार आहोत. गेन रेशोप्रमाणे नाना कॅपिटल अकाउंट डेबिट 3000, नानी कॅपिटल अकाउंट डेबिट 600 टू गुडविल अकाउंट 3600 रुपये. आता आपण काय करूया, हे गुडविल जे आहे आपण आता पाहूया गेन रेशो. गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. मग आता यांचा न्यू रेशो दिलेला आहे 3:1. यांचा ओल्ड रेशो आहे, ओल्ड रेशो 5:2:3 आणि न्यू रेशो आहे, न्यू रेशो 3:1. म्हणजेच 3/4 आणि 1/4 हा त्यांचा न्यू रेशो. आता आपण गेन रेशो काढू. गेन रेशो, नानाचा गेन रेशो, नानाचा गेन रेशो बरोबर त्याचा न्यू रेशो आहे 3/4 वजा ओल्ड रेशो आहे 5:2:3 म्हणजेच 5/10. मग आपण गुणाकार करणार, तिरकस गुणाकार. मग इथं गुणाकार तिरकस करताना 10×30 वजा 4 गुणिले 5 म्हणजे 4×5 20 भागिले 10×4 आणि म्हणून 30 वजा 10, 30 वजा 20 बरोबर 10 भागिले 10/40 हा आला नानाचा. आता आपण काढू नाणीचा. नाणीचा न्यू रेशो आहे 1/4 गुणिले 2/10 म्हणजे परत तिरकाच गुणाकार करायचा. 10×1 वजा 4×2 8 10×40 म्हणजेच 2/40 आणि म्हणून यांचा रेशो गेन रेशो आलेला आहे, गेन रेशो आलेला आहे, गेन रेशो बरोबर 10:2 म्हणजेच परत भाग जाईल 2×1 2 आणि 2×5 10 म्हणून गेन रेशो बरोबर 5:1. आता आपण 5:1 प्रमाणे गुडविल वाटणार आहोत आणि म्हणून गुडविल आहे सोनाचं 3600 रुपये आलेलं आहे. 3600 भागिले 5+1 बरोबर 6. 3600 भागिले 6 6×6 36 म्हणजे भाकराला 700 रुपये. आणि मग आपण एंट्री करणार आणि यांचा न्यू रेशो काय आहे, न्यू रेशो आहे 3 किंवा ह्यांचा गेन रेशोप्रमाणे गुडविल वाटायचं आहे. गेन रेशो आलेला आहे 5:1 आणि सोनाचं गुडविल आहे 3600 भागिले 6 700 रुपये आणि म्हणून नाना कॅपिटल अकाउंट डेबिट 5×30
3000. नाणी कॅपिटल अकाउंट डेबिट 6 6 आणि 2 गुडविल अकाउंट 3700 रुपये. अशा पद्धतीने आपण वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ गेन रेशो अँड कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल पाहिलेलं आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4 झाली. आता ॲडजस्टमेंट नंबर 5. द एंटायर कॅपिटल ऑफ द न्यू फर्म बी फिक्स्ड ॲट ₹1,60,000 between Nana and Nani in their new profit sharing ratio, which is as 3:1 3:1, मेकिंग ॲडजस्टमेंट इन कॅश. म्हणजे त्यांचं जे भांडवल आहे 1,60,000 ते फिक्स ठेवायचं आहे. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे 1,60,000 कॅपिटल त्यांच्या न्यू रेशोप्रमाणे म्हणजे 1,60,000 भागिले 3:1 म्हणजे 3/4 आणि 1/4 म्हणजे 1,60,000 भागिले 4 म्हणजे 4/16 भागाकार आला 40,000 गुणिले 3 आणि 40,000 गुणिले 1 म्हणजे 1,20,000 आणि 4×1 = 40,000. हे नानाचं कॅपिटल राहील 1,20,000 आणि नानीचं राहील 40,000. सोना रिटायर झालेली आहे. त्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट आहे अमाऊंट पेएबल टू सोना पेड इन कॅश. आणि सर्व ॲडजस्टमेंट आपल्याला कॅशमध्ये करायचे आहेत. अमाऊंट पेएबल टू सोना पेड इन कॅश आणि जी काय रक्कम येईल ती सोनाला कॅशमध्ये देऊन टाकायची आहे. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पुनर्मूल्यांकन खाते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, भांडवल खाते, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. नेक्स्ट आता आपण पाहूया सोल्युशन आणि आपण नीट योग्य समजून घेऊया. पहिला आता आपण ॲडजस्टमेंट पाहिलेलं आहे त्यामुळं आपलं सोपं जाईल. सोल्युशन पानाचे 2 भाग करायचे. पहिल्यांदा आपण घ्यायचं रिव्हॅल्युएशन अकाउंट, हेडिंग द्यायचं इन द बुक्स ऑफ द फर्म रिव्हॅल्युएशन अकाउंट, डेबिट पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स क्रेडिट अमाऊंट रुपीज. आता टू स्टॉक अकाउंट 960 कसं आलं तर 12,000 वजा 11,000 40 आपल्याला रक्कम ठेवायची आहे. म्हणजे 0 10तून गेले 9 0 0 म्हणजे 960 रुपये आपल्याला लॉस झालेला आहे स्टॉकचा. ॲडजस्टमेंट नंबर 1. त्याच्यानंतर स्टॉक 960 लॉस, RDD 200 रुपये पूर्वी आकारले होते आपण 1,000, 1200 टोटल आहेत. 1200मधून 1,000 जुने RDD तरतूद केलेले आणि म्हणून 200 रुपये आपला इथं लॉस झाला म्हणून RDD अकाउंट 200 रुपये. बिल्डिंग 11,000 म्हणजे आपली बिल्डिंग होती. ॲडजस्टमेंट नंबर 3. ॲडजस्टमेंट नंबर 3मध्ये काय होतं आपली बिल्डिंगची रक्कम होती 55,000 आणि 55,000च्या 20% आपल्याला वाढवायचे आहे. 0 0 0 0 5,500 गुणिले 2 म्हणजे डबल 11,000 आपला इन्कम झालेला आहे. बिकॉज इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग. या पद्धतीने आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला 11,000 आलेले आहेत. मग क्रेडिट साईड मोठी आली, क्रेडिट साईडची बेरीज घ्यायची, ती डेबिट साईडला मांडायची. स्टॉकचे 960 आणि RDDचे 200 रुपये हे 11,000मधून वजा करायचे आणि मग आपल्याला येथे
प्रॉफिट झालेला आहे, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट, तो झालेला आहे 9,840. आणि मग तो आपण काय करणार, जुन्या रेशोप्रमाणे म्हणजे 9,840 आपण कसं वाटून घेणार, 5 2 3 म्हणजेच 5/10, 2/10 आणि 3/10 असं आपण वाटून घेणार. मग ह्याला 10ने जर भागलं तर आपला भागाकार आला 984 रुपये. आणि 984 गुणिले 5, 984 गुणिले 2 आणि 984 गुणिले 3 केलं तर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट, नाना 4,920, नाणी 1,968 आणि सोना 2,952. या पद्धतीने आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. हा आता डेबिट साईडला आला. आता तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. नेक्स्ट, आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 2 भाग करायचे. एक 10-12 ओळीमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखून घ्यायचा. डेबिट लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड क्रेडिट. पर्टिक्युलर्स नाना रुपीज, नाणी रुपीज, सोना रुपीज. क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स नाना रुपीज, नाणी रुपीज आणि सोना रुपीज. पहिल्यांदा कॅपिटल आहे त्यांचं ओल्ड कॅपिटल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्रेडिट साईडला नाना 50,000, नाणी 20,000 आणि सोना 30,000. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट 4,920 नाना, नाणी 1,968, सोना 2,952. त्यानंतर आपण गुडविलची 2 एंट्री केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली आपली एंट्री होती गुडविल अकाउंट डेबिट 3,600 टू सोना कॅपिटल, 3,600. आणि म्हणून क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट सोनाच्या कॉलममध्ये 3,600 रुपये आलेले आहेत. आणि हेच गुडविल आपण काय केलं, हेच गुडविल आपण 3,600 गुडविल आपण काय केलं आहे, गेन रेशो नाही. मग आपला गेन रेशो काय होता, गेन रेशो आपला आहे 5:1. यानुसार आपण काय केलेलं आहे 5/6 आणि 1/6. मग याप्रमाणे आपण काय केलं आहे 3,600 रुपये आपण डिस्ट्रीब्यूट केले होते. म्हणजे 600 गुणिले 5 आणि 600 गुणिले 1. आणि म्हणून गुडविलची आपली दुसरी जी एंट्री आहे ती या पद्धतीने आपण केली. नाना कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000, नाणी कॅपिटल अकाउंट डेबिट 600 आणि टू गुडविल अकाउंट 3,600. आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पहा गुडविल अकाउंट नाना 3,000, नाणी 600 रुपये, सोना डॅश. हे झालं गुडविलचं. त्याच्यानंतर आपलं जे कॅपिटल आहे 1,60,000 न्यू कॅपिटल भागिले न्यू रेशो त्यांचा आहे 3/4 आणि 1/4 म्हणजे भागिले 4. म्हणजे भागाकार आपला आला इथं 40,000 आला. म्हणजे 40,000 गुणिले 3 आणि 40,000 गुणिले 1 म्हणजे 4×3=12. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,20,000 नाना आणि नाणी 40,000. याप्रमाणे इथं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग आपण आता पहिला जो पार्टनर आहे सोना रिटायर झाले आहे तिचा आपण आता कॉलम जो आहे तो आपण आता क्लोज करणार आहोत. सोनाचं अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. मग क्रेडिट साईडला पाहायचं. सोना 30,000, तिला प्रॉफिट आला होता वाट्याला 2,952 आणि तिचं गुडविल 3,600, 36,552 ते इथं लिहून घ्यायचे 36,552. आणि ही रक्कम तिला कॅशमध्ये देऊन टाकायची. आणि म्हणून टू कॅश अकाउंट आणि सोनाच्या कॉलममध्ये
36,552. ही क्रेडिटची टोटल घ्यायची 36,552, तीच डेबिटला मांडायची, तीच वर घ्यायची आणि अख्खी रक्कम टोटल रक्कम टू कॅश अकाउंट म्हणून सोनाला देऊन टाकायची. म्हणजे सोना कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, इथं सोनाचं अकाउंट इथं क्लोज होईल. त्यानंतर 2 नंबरला नानाची डेबिट साईड मोठी आली 1,23,000. नाणीची डेबिट साईड मोठी आली 40,600. मग ती घ्यायची क्रेडिट साईडला घ्या 1,23,000 नाणा आणि नाणीची घ्या क्रेडिट साईडला 40,600. आणि जो फरक येईल ना त्या फरकाला म्हणायचं बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. मग 1,23,000 वजा 50,000 वजा 4,920 बरोबर 68,080. आणि नाणी 40,600 वजा 20,000 वजा 1,960 बरोबर 18,632 रुपये. आणि येथे हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स कॅशमध्ये आपण म्हणजे नाना आणि नाणीकडून रक्कम येणं आहे आणि सोना रिटायर झाली म्हणून सोनाला रक्कम देणं आहे. अशा पद्धतीने पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा आपण अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आता आपण पाहूया बॅलन्स शीट. त्यापूर्वी वर्किंग नोट जे आहे गेन रेशो कसा काढला ते कॅल्क्युलेशन ऑफ गेन रेशो. ओल्ड रेशो 5:2:3, न्यू रेशो 3:1. आपलं सूत्र GNO म्हणजे गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. नानाच गेन रेशो न्यू रेशो 3/4, ओल्ड रेशो 5/10. तिरकस गुणाकार 10×30, 4×5 = 20, 10×4 = 40 बरोबर नानाच गेन रेशो 10/40. त्यानंतर नाणीच गेन रेशो न्यू रेशो 1/4, ओल्ड रेशो 2/10, 10×1 = 10, 4×2 = 8 आणि 10×4 = 40 म्हणजेच 10 - 8 2/40. आणि म्हणून गेन रेशो आला 10:2 म्हणजेच दॅट इज 5:1. 5:1 म्हणजे गेन रेशो त्यांचा आलेला आहे 5:1 याप्रमाणे. आता आपण पाहूया बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. लेफ्ट हँड साइड लायबिलिटीज इनर अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. राईट हँड साइड ॲसेट इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. आता कॅश बॅलन्स आपला आलेला आहे 67,160. तर 67,160 कसा आलेला आहे तर नानाकडून आपल्याला येणार आहे 68,080 रुपये येणार आहेत. नाणीकडून आपल्याला येणार आहेत 18,732 आणि आपलं जुनं कॅश बॅलन्स आहे 17,000. ह्याची बेरीज जर केली तर ती बेरीज आपल्या आलेली आहे 1,03,712 आणि सोनाला आपण त्यामधले द्यायचे आहेत 36,552. जर दिले तर आपल्याकडं कॅश उरलेले आहे 67,160 रुपये. ते येथे ॲसेट साईडला तुम्हाला दिसते. नेक्स्ट स्टॉक इनरला 12,000 लेस रिडक्शन 92%, मग 960 रुपये. 12,000 वजा 960 आउटरला 11,040. डेटर्स 12,000 लेस RDD 10%. 12,000 10% म्हणजे 1,200 रुपये. 12,000 वजा 1,200 आउटरला आले 10,800 रुपये. बिल्डिंग 55,000 त्यामध्ये 20% ॲडिशन आहे ॲप्रिसिएशन 11,000. 55,000 अधिक 11,000 बरोबर 66,000 आणि मशिनरीवर ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटरला 20,000. ॲसेटची टोटल आपली आलेली आहे 1,75,000. आता आपण पाहूया लायबिलिटी साईड. क्रेडिटर्स 10,000 ॲडजस्टमेंट नाही आहे.
बिल्स पेबल ॲडजस्टमेंट नाही, आउटरला 5,000, कॅपिटल अकाउंट न्यू कॅपिटल नाना 1,20,000 आणि नानी 40,000 आणि सोना रिटायर झालेली आहे, त्यामुळे इथे न्यू बॅलन्स शीटला दिसणार नाही. आणि अशा पद्धतीने 1,75,000ने टॅली झालेलं आहे. तरी आपण सर्वांनी हे उदाहरण सोल्युशन 1, 2, 3 वेळा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण त्याचा स्टडी करणे गरजेचे आहे. आणि 1, 2, 3 वेळा व्हिडिओ आपण ऐकावा हे मला सांगावयाचे आहे. धन्यवाद.